नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत भंडारदरा येथील पर्यटन स्थळे। यामध्ये आपण पाहणार आहोत लेक साइड कॅम्पिंग, रंधा, वसुंधरा, ओल थांबे, नहानी नेकलेस हे सर्व वॉटरफॉल, अमृतेश्वर मंदिर, सांदण व्हॅली, लवाळवाडी, रतनगड या भंडारदरा सिरीजमध्ये आपण सर्व स्पॉट हे कव्हर करणार आहोत। त्यामुळे आवर्जून तुम्ही सुहास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सर्व व्हिडिओ अवश्य पाहावे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो होतो भंडारदरा या ठिकाणी। भंडारदरा मध्ये भरपूर असे आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे राहायचा। तर राहायचं कुठं? आता हे दादा आहेत, आम्ही यांच्या घरी थांबलो होतो। हनुमान दादा यांचं नाव, बरोबर ना? आम्ही काल यांच्याकडे स्टे केला। दिवाळी निमित्त सुट्ट्या असल्यामुळे मॅडम आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलो होतो। तर आपण जेव्हा भंडारदऱ्याला आल्यानंतर आपण रतनगडकडे जेव्हा ट्रॅव्हल करतो, रस्त्यामध्येच आपल्याला यांचं कॅम्पिंग आपल्याला पाहायला मिळते। त्या संदर्भात ते पूर्ण माहिती आपल्याला देतील। ठीक आहे, आमच्याकडे येण्याचं म्हणजे तुम्हाला लोकेशन सांगतो। भंडारदरा मुदखेल पेडेकर वस्ती म्हणून असं विचारलं तर कोणी सांगून आपलं लोकेशन भेटतं, नाही का? आपल्याकडे 2 टायमाचा चहा नाश्ता राहतो, रात्रीचं कॅम्प फायर राहते, रात्रीचं जेवण, स्नॅक आणि मॉर्निंगला बोटिंग राहते, नाही? आणि बोटिंगचा आनंद अवश्य घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा एक रेस्टॉरंट ओनर आहे आणि खरं सांगतो मित्रांनो, जेवणाची क्वालिटी अप्रतिम। जर आपल्याला घरगुती जर जेवण पाहिजे असेल भंडारदरा साईडला तर अवश्य या ठिकाणी भेट द्या। एकदम फॅमिली फ्रेंडली असं वातावरण आहे इथं, म्हणजे कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ कसल्याच प्रकारची इथं चालत नाही। त्यामुळं जर आपल्याला फॅमिली सोबत जर भंडारदराला यायचं असेल तर एक नंबर प्लेस। या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंग करू शकता। तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पण सांगा। आणि महत्त्वाचं सांगतो, या ठिकाणी नेटवर्क खूप इश्यू आहे, रेंज येतच नाही म्हटलं तरी चालतंय। फक्त BSNL ला मला वाटतं रेंज आहे। तरी पण ह्या दादांचं आपण कॅम्पिंगचं नाव आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला सांगतील। ठीक आहे, कॅम्पिंगचं नाव आहे न्यू भंडारदरा लेक साइड कॅम्पिंग। मोबाईल नंबर 91 311 646। ओके, धन्यवाद मित्रांनो। नक्की तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि भंडारदऱ्याचा आनंद घ्या। खूप महाराष्ट्रातलं प्रसिद्ध अशी इथे सांदण व्हॅली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आम्ही भंडारदऱ्याला आल्यानंतर इथे एक 2 दिवसाचा स्टे केला। याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम रंधा वॉटरफॉल, त्याच्यानंतर इथे संध्याकाळी कॅम्पिंग केलं। खूप छान असं इथं नाईट स्टे झाल्यानंतर सकाळी उठून आम्ही मला वाटतं वसुंधरा वॉटरफॉल, कुलतुंबे, त्याच्यानंतर नहानी आणि त्याच्यानंतर आम्ही समोर सांदण व्हॅलीला गेलो। त्याच्या आधी अमृतेश्वर मंदिरसुद्धा पाहिलं आणि ते झाल्यानंतर आता सध्यालाच नवीन प्रचलित अशी लवाळवाडी जे प्रसिद्ध झालेले आहे ते ठिकाणसुद्धा आम्ही पाहिलं। मित्रांनो, एक वेळ अवश्य आपल्या महाराष्ट्रातील जे पर्यटन स्थळे आहेत यांना अवश्य भेट द्या। मित्रांनो, आम्ही आलेलो आहे भंडारदरा या ठिकाणी। आता आम्ही पाहायला जाणार आहोत वसुंधरा आणि कुलथंबे वॉटरफॉल। सध्याला आम्ही दिवाळीच्या सीझनमध्ये आल्यामुळे येथे पाण्याची कमतरता कमी आहे। त्याच्यामुळे पावसाळा होऊन गेल्यामुळे इथे कुठल्याही वॉटरफॉलला पाणी नाही। त्यामुळे जर तुम्ही भंडारदरा परिसर पाहायचा असेल तर आवर्जून तुम्ही पावसाळ्यामध्ये हा पाहावा। वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी। अमृतेश्वर मंदिर हे भंडारदरा येथे असून हे प्राचीन शिव मंदिर आहे, जे 9व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या राजांनी बांधलेले आपल्याला पाहायला मिळते। हे मंदिर यादवकालीन असून याची मूळ बांधणी 13व्या शतकात झाली होती असे आपल्याला इतिहासामधून माहिती मिळते। येथे आपल्याला एक बाजूला कुंडा पाहायला मिळतो खूप। आता आपण पाहणार आहोत सांदण व्हॅली, जी अहिल्यानगर जिल्ह्यातील एक नैसर्गिक दरी आहे। हे ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध असे स्थळ आहे। सांदण व्हॅली ही टोटल 3.5 किलोमीटर अंतराची एक दरी आहे आणि आपण जर भंडारदरा भागात असेल तर आवर्जून साम्रत गावापासून ही जवळच एक 15 ते 20 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपल्याला सांदण व्हॅली पाहायला मिळते। व्हॅलीमध्ये उतरल्यानंतर आपल्याला ही एक स्टार्टिंग टोक पाहायला मिळते।
इथून एक 3.5 किलोमीटर दुसऱ्या बाजूला ह्या दरीचे आपल्याला दुसरे टोक पाहायला मिळते. जर आपण फॅमिली सोबत असाल तर आवर्जून सांदन व्हॅली ही नक्की पाहावी. साम्रत गावापासून एक 2.5 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला हे लव्हाळवाडी विलेज पाहायला मिळते. खूप सुंदर असे विलेज आहे. अवश्य या ठिकाणाला भेट द्या. भंडारदऱ्याचं जे बॅकवॉटर आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथली प्रसिद्ध असे मधला जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी पाहायला मिळते आणि मधून हा रस्ता, त्यामुळे हे पर्यटनाचे खूप आकर्षक असे केंद्र झालेले आहे. आता आपण सध्या भंडारदरा या सिरीज वरती आहोत, त्यामुळे भंडारदराचे जर आपल्याला पर्यटन स्थळांचे व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचे असेल तर सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.